एक महान योग्याचा 125 वर्षांचा प्रवास आज स्वामींच्या एका स्पर्शाने पूर्ण होणार होता। 28 मार्चच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्वामींनी गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती कशी जागृत केली आणि मोहोळमधून अचानक अदृश्य होऊन स्वामी कुठे प्रकट झाले। हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण भक्ती आणि मुक्तीचा एक अनोखा संगम अनुभवणार आहोत। मोहोळमध्ये गवे स्वामींनी जेव्हा स्वामींना साष्टांग दंडवत घातला तेव्हा स्वामींनी त्यांना प्रेमाने उचलून आपल्या छातीशी घट्ट कवटाळले। स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली। गवे स्वामी भावुक होऊन म्हणाले, स्वामी, केवळ तुमच्या दर्शनासाठी मी योग बळावर 125 वर्षे हा देह टिकवून धरला होता। आता मला आशीर्वाद द्या आणि माझा हा प्रवास संपवा। स्वामींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, माझ्या परमभक्ता, तुझ्या मुक्तीचा हा क्षण तुला लाभावा म्हणूनच मी मोहोळात आलो आहे। त्याच क्षणी स्वामींनी गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला आणि त्यांचा आत्मा मुक्त झाला। लोकांच्या डोळ्यात देखत एक तेजस्वी बिंदू आकाशाकडे सरकला। मोहोळमधील अनेकांची दुःख दूर करून, अनेकांचा उद्धार करून स्वामी तिथून अचानक अदृश्य झाले आणि पाहता पाहता ते सोलापूरच्या दत्त मंदिरात एका कट्ट्यावर ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले। आपल्या प्रत्येकाच्या भक्तीची सुरुवात ही सगुणातून म्हणजे देवाच्या रूपापासून होते, पण नामस्मरणाच्या जोरावर आपण सहजपणे त्या निर्गुण निराकार ईश्वरापर्यंत पोहोचतो। मनात नामाचे अखंड स्मरण असेल तर हृदय शांत होते आणि चहूबाजूंनी चैतन्याचे वारे वाहू लागतात। हीच नामाची खरी किमया आहे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गवे स्वामींच्या या महामोक्षाची कथा ऐकून तुमचं मन भरून आलं का? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। उद्या 29 मार्चला सोलापुरात स्वामी कोणती लीला करणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।